मंदिराकडे जाणाऱ्या महिलेचा बिबट्याकडून पाठलाग झाल्याचं पाहायला मिळालं। संगमनेरच्या कुंथुनाथ सोसायटीमधील थरारक प्रसंग हा आहे जो दृश्यांमध्ये कैद झालाय। महिलेच्या मागे बिबट्या मंदिरामध्ये शिरला। प्रसंगावधान राखत महिला मंदिरामधून बाहेर पडली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। संगमनेरमधील कुंथुनाथ हाऊसिंग सोसायटीमध्ये ओहरा कुटुंब वास्तव्यास आहे। नेहमीप्रमाणे पल्लवी ओहरा या सकाळी बंगल्याला लागून असलेल्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेल्या आणि त्याच वेळी त्यांना मागून एक बिबट्या येताना पाहायला मिळाला। सकाळी 8:30 वाजता नित्यनियमाप्रमाणे मी इथे मंदिरात पूजा करायला निघाले होते आणि काही आत प्रवेश करताच म्हणजे काही पाठीमागून आवाज आला एकदम अचानक जोरात, म्हणून पाठीमागे वळून बघताच एक बिबट्या म्हणजे धावत एकदम माझ्याकडे आला तो। पण या देवगुरूच्या कृपेने किंवा काही असं म्हणजे त्यांनी माझ्या काही हल्ला केला नाही, काही नुकसान पोहोचवलं नाही आणि तो आत शिरला आणि मी एका साईडून पटकन उडी मारून बाहेर आले। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्या सोबत आहेत। प्रशांत, या अगोदरही अशा घटना घडलेल्या आहेत, एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं। सध्या या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलेला आहे का? अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची मोठी दहशत आहे। अनेकांचा जो आहे बळी बिबट्याने घेतलेला आहे। बिबट्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात, मात्र आता वन विभागाची जी पिंजरे आहेत त्या पिंजऱ्यातच मोठ्या प्रमाणात बिबटे आहेत, त्यांना सोडायचं कुठं हा प्रश्न आहे। हा जो कुंथुनाथ सोसायटीमध्ये जो बिबट्या होता तो रात्रीच त्या बंगल्यामध्ये शिरला होता, मात्र सकाळीच लक्षात आलं। ज्यावेळेस वन अधिकाऱ्यांना एक माहिती देण्यात आली, वन अधिकाऱ्यांनी तिथे येऊन पाहणी केली, मात्र तो इतर दुसऱ्या दिशेने निघून गेलेला होता। आता त्याचा शोध जो आहे तो वन विभाग मार्फत घेतला जाईल। काही ठिकाणी पिंजरे लावले जातील, मात्र बिबट्यांची संख्या अधिक, पिंजऱ्यांची संख्या कमी आणि नागरिकांचा जीव धोक्यात अशी स्थिती अहिल्यानगर जिल्ह्यात झाल्याचं दिसून येत आहे। अगदी प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अहिल्यानगरमधून ही जी दृश्य आपण पाहतोय कॅमेरामध्ये कैद झालेला आहे हा बिबट्या।